विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्ही एप्रिल 2025ला पास आउट झाला असाल आणि तुम्ही 126 जे रेग्युलर कॉन्व्होकेशन आहे, हे 100 रेग्युलर कॉन्व्होकेशनची डेट तुमच्याकडून मिस झालेली आहे, म्हणजे तुम्ही त्या 126 रेग्युलर कॉन्व्होकेशनसाठी अप्लाय केलेलं नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची काही अडचण नाही आहे. किंवा त्यांनी सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट किंवा कॉन्व्होकेशन कसं काढायचं आहे या संदर्भातला व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम ह्या sps.uniform.ex.in ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता हे कसं लॉग इन वगैरे करायचं आहे, त्याचं अकाउंट कसं क्रिएट करायचं या संदर्भातले व्हिडिओ यापूर्वी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केले आहेत, तुम्ही ते पाहून घेऊ शकता. आता डायरेक्ट तुम्ही आल्यानंतर इथं स्टुडंटच्या सर्टिफिकेट होमवरती यायचं आहे. होमवरती आल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होऊन जाईल. त्यानंतर अप्लाय फॉर सप्लिमेंटरी या कॉन्व्होकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे सगळे इंस्ट्रक्शन तुम्ही मराठी आणि इंग्लिशने वाचू शकता. खाली चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे, अप्लाय बटनवरती क्लिक करा. अप्लाय बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं हे प्रोसेस होईल. त्यानंतर तुमचा PRN नंबर विचारेल तुम्हाला. असेल तर 0 टाका, असेल तर टाकू शकता, नसेल तर तुम्हाला ॲटोमॅटिक जी फिल होईल, नसेल जरी टाकलं तर पुढं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तुमचं जे पासिंग इयर आहे समजा 2025 ते सिलेक्ट करायचं आहे. चेक व्हॅलिड PRN क्लिक करायचं आहे. ज्याप्रमाणे तुमचा जो PRN आणि सेट नंबर असेल त्याप्रमाणे तुमचे सगळे डिटेल आलेले असेल. जर तुम्हाला चेंजेस करायचे असेल तिथे एडिटवरती क्लिक करा. त्यानंतर तुमचे सगळे खाली डिटेल चेंज करू शकता तुम्ही जे काय आहे. अशा पद्धतीने सगळ्या ह्या फील्ड तुम्हाला एक एक भरायच्या आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं खाली तर पन कोडचं आहे. तुम्हाला कॉलेज पन कोड इथं सिलेक्ट करायचे. चेंज टू कॉलेजवर क्लिक करा. तुमचं कॉलेजचं नाव सिलेक्ट करा, ओके म्हणा. त्यानंतर तुमचं ॲटोमॅटिक हे फील्ड शो होऊन जातील किंवा फिल झालेले दिसतील. इथं फॅकल्टी निवडा जी काही असेल तुमची ती. त्याच्यानंतर कोर्स निवडा. त्यानंतर तुमचं जे पासिंग मंथ इयर असेल एप्रिल आणि पासिंग इयर असेल 2025 हे असं टाकायचं आहे. तुमचा रिझल्टचं जे डिस्टिंक्शन असेल ते सिलेक्ट करा. डिलिव्हरी टाईप बाय पोस्ट सिलेक्ट करा. अशा पद्धतीने तुम्ही जे काही एप्रिल 2025ला पास आउट झाले आहे आणि तुमचं कॉन्व्होकेशनची डेट मिस झाली आहे तर असे विद्यार्थीसुद्धा हे अप्लाय करू शकता. किंवा त्यापूर्वी जर पास आउट झाले असेल विद्यार्थी तरी तुम्ही अप्लाय करू शकता. धन्यवाद.